मुंबईकरांच्या काळजाचा ठरकाप उडवणाऱ्या सुटकेस मर्डर प्रकरणातील मारेकऱ्यांना गजाआड करण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आलंय। 7 फेब्रुवारीला 12 वर्षांच्या रणधीर सहानी नावाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती। या हत्येप्रकरणी पोलिसांनी बांगड्यांच्या कारखान्याचे मालक शिवनाथ आणि त्यांच्या कुटुंबातल्या 5 जणांना अटक केली आहे। आरोपींनी रणधीरचा मृतदेह एका सुटकेसमध्ये बंद करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला। मात्र मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत ती सुटकेस विकत घेण्याला हुडकून काढलं। रणधीरचा मृतदेह लपवण्यात आलेली सुटकेस शिवनाथ यांचा मुलगा रणविजयने विकत घेतल्याचं उघड झालं आणि या प्रकरणाचा गुंता सुटला। 12 वर्षांचा रणधीर आरोपींच्या कारखान्यात कामाला होता। सुट्टीवरून झालेल्या वादात रणधीरची गळा दाबून हत्या केली अशी आरोपींनी कबुली दिली आहे। जेव्हा कळालं की मलाडच्या एका डिस्ट्रीब्युटरकडून अशाच प्रकारची बॅग विकण्यात आलेली आहे, तर त्या ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज कव्हरेज मिळवून त्यानंतर त्या भागामध्ये आपल्या विविध पथके मलाड कुरार या भागामध्ये सतत कार्यरत राहून फिरून आरोपीचा शोध घेत होते। त्या ठिकाणी स्वतःचं इंटेलिजन्स नेटवर्क आपल्या अधिकाऱ्यांनी जनरेट केलं आणि त्यातून ती बॅग घेणाऱ्या इसमाला आयडेंटिफाय करण्यामध्ये टिळकनगर पोलिसांना यश मिळालं।